नमस्कार मैत्रिणींनो. लग्न गाठत्री आरव आणि अनया. साखरपुड्याची तयारी. सकाळची कोवळी ऊन अनयाच्या खोलीत हळू शिरत होती. पडद्या आडून येणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडताच तिने डोळे उघडले. आजचा दिवस खास होता, खूपच खास. कारण आजपासून तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या कार्यक्रमाची म्हणजे साखरपुड्याची तयारी अधिकृतपणे सुरू होणार होती. ती उठून आरशासमोर उभी राहिली. स्वतःकडे पाहताना तिच्या ओठावर नकळत हसू उमटलं. मनात मात्र विचाराची गर्दी होती. आरव फक्त नाव आठवलं तरी तिचं हृदय थोडं जलद गतीने धडधडू लागलं. ती घाबरत होती. तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. अनयाची सकाळ. अनया उठलीस का गं? आईचा आवाज बाहेरून आला. हो आई, येतेच, अनयाने पटकन उत्तर दिलं. ती स्वयंपाकघरात आली तेव्हा घरात आधीच लगबग सुरू होती. आई फोनवर कोणाशी तरी बोलत होती. काकू यादी लिहित होत्या आणि आजी देवघरात देवपूजा करत होत्या. साखरपुड्याची तयारी पक्की झाली तर आता वेळ घालवायचा नाही, आई फोन ठेवत म्हणाली. आज हॉल बघायचा आहे, मग जोशी काकांना बोलवायचं आहे आणि अनयासाठी कपड्याचीही चर्चा करायची आहे. अनया शांतपणे ऐकतच होती, पण तिच्या मनात वेगळंच विचाराची रेलचेल होती. आरव आज काय करत असेल? त्याला एवढीच घालमेल होत असेल का, असे तिच्या मनामध्ये येत होते. आरवची अस्वस्थता दुसरीकडे. आरवच्या घरीही काही वेगळं दृश्य नव्हतं. सेम अनयाच्या घरी जसं होतं तसंच होतं. आरव, तू लक्ष देतोयस का? त्याची आई किंचित चिडून म्हणाली. हो आई, ऐकतोय ना. खरं तर तो ऐकत नव्हता, कारण त्याला टेन्शन आलेलं होतं. आता नवीन आयुष्य सुरू होणार होतं. जबाबदारी पडणार होती. तो अनयाचा फोटो मोबाईलवर पाहत होता. साधा फोटो, पण त्यातही तिच्या डोळ्यामधला शांतपणा त्याला भावत होता. अरे, साखरपुड्यासाठी अंगठी बघायची आहे. उद्या ज्वेलरकडे जायचं आहे, बाबा म्हणाले. हो बाबा, नक्कीच. आरवने मोबाईल खिशात ठेवला आणि थोडा लाजत हसला. त्याच्या मनात मात्र वेगळीच भीती होती. मी तिच्यासाठी योग्य असेल ना? तिला माझ्याबरोबर आयुष्य घालवायला खरंच आवडेल ना? 2 दिवसांनी दोन्ही कुटुंब एकत्र भेटणार होती. साखरपुड्याच्या तयारीसाठी ही पहिली औपचारिक भेट होती. हॉलमध्ये पाय टाकताच अनयाची नजर सहज आरववर गेली. साधा निळा शर्ट, डोळ्यात थोडी उत्सुकता आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं सौम्य हसू. क्षणभर दोघांची नजर भिडली. दोघांनीही पटकन नजर वळवली, पण त्या एका क्षणात मनात काहीतरी हलकं वाटलं. अनया, बस इथे. आईने तिला जवळ बोलवलं. आरव मात्र थोडा उघडलेला होता. त्याची चुलत बहीण त्याच्या कानात कुजबुजली. भावा, एवढा घाबरलेला का दिसतोयस? तो हसला. काही नाही ग, साखरपुड्याची चर्चा. आपण साधंच पण नीटनेटका कार्यक्रम ठेवूया, अनयाचे बाबा म्हणाले. फक्त जवळची माणसं आणि थोडी पारंपरिक पद्धत. हो, आम्हालाही तेच योग्य वाटतं. आरवच्या आईने मान हलवली. अनया, तुला काय आवडेल? हा प्रश्न अचानक तिच्याकडे वळला. ती क्षणभर थांबली. मला फार मोठा कार्यक्रम नको, पण रंगसंगती छान असावी. पांढरा आणि गुलाबी, थोडा सॉफ्ट लुक हवा. आरवच्या मनात लगेच चित्र उभं राहिलं. अनया गुलाबी साडीमध्ये, केसांच्या मोगऱ्याची वेणी आणि हलकं हसू. तो स्वतःला सावरत बसला. दुसऱ्या दिवशी आरव आणि त्याची आई ज्वेलरकडे गेले. तिला खूप जड डिझाईन आवडणार नाही, आरव म्हणाला. साधी पण एलिगंट असावी. आईने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. तुला तिची चांगलीच ओळख झालीये वाटतं. आरव काही बोललाच नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान सगळं सांगून गेलं. दुसरीकडे अनया आणि तिची आई साडी निवडत होत्या. आई, ही जरा जास्तच भारी वाटतीये, अनया म्हणाली. अगं, साखरपुडा आहे, आई हसत म्हणाली. पण तुझं म्हणणं बरोबर आहे, पण साधीच घेऊया. संवादाची सुरुवात झाली. मग त्या संध्याकाळी आरवने धाडस केलं. आरव, हाय अनया, सॉरी अचानक मेसेज केल्याबद्दल. अनया, काही नाही, बोल ना. आरव, साखरपुड्याबद्दल तू खूप इन्व्हॉल्व आहेस, छान वाटतं. अनया, मलाही थोडी भीती आहे, पण उत्सुकताही आहे. आरव, मलाही अगदी तसंच वाटते. तो छोटासा संवाद, पण दोघांच्या मनात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली.
तयारीचा थकवा आणि आनंद दिवस जात होते. निमंत्रण पत्रिका, फुलांची सजावट, संगीताची यादी सगळं ठरत होतं. अनया कधी थकून जायची, पण मग आरवचा एखादा साधा मेसेज तिचा थकवा घालवायचा. आज फार दमलीस का? कॉफी प्यायलीस का? तुला आवडेल असं गाणं ऐकलं आज? हे छोटे प्रश्न, पण त्यातला साखरपुड्याच्या आदल्या रात्री अनया झोपेच्या आधी खिडकीत उभी होती. आकाशात चंद्र छान चमकत होता. उद्या माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार होता, तिने मनात म्हटलं. पण दुसरीकडे आरवही शांत नव्हता. त्याने देवापुढे हात जोडले, तिला कायम आनंदी ठेवण्याची ताकद दे, त्याने मनोमन प्रार्थना केली. साखरपुडा म्हणजे फक्त अंगठी घालण्याचा निर्णय विधी नव्हता, तर तो 2 मनाचा, 2 कुटुंबाचा आणि 2 स्वप्नांचा संगम होता. आरव आणि अनयासाठी हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर एक नवीन नातं, नवीन विश्वास आणि नवीन सुरुवात होती. लग्नगाठ भाग 4 कंटिन्यू करा. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.